नमस्कार सर्वांना, गुड मॉर्निंग. परत माझ्या नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. आज आहे गुरुपौर्णिमा, तर गुरुपौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि आज गुरुपौर्णिमेचं सोनं वगैरे पण खरेदी करतात, नवीन प्लॉट ते म्हणजे चांगला मुहूर्त आहे. तर खरेदी करण्यासाठी, ओपन दुकानं करण्यासाठी छान मुहूर्त आहे आज. तर आम्ही सकाळी सकाळी 5:30लाच निघलो होतो घरातून, कारण लवकर जर गेलं तर मग सर्व कामं पण लवकर आवरतात गेल्यावर. आणि मग हे असं वातावरण पण एवढं छान झालेलं आहे, फिरायला जाण्यासाठी तर खूप छान वातावरण झालेलं आहे ने. हे असं आमच्या गावाकडच्या हे पा पवनचक्क्या कशा आहे रस्त्याला, खूप खूप मोठ्या मोठ्या म्हणजे डोंगराच्या ठिकाणी आहे ना, जिथं मोठे मोठे डोंगराच्या ठिकाणी ह्या अशा पवनचक्क्या पण आहेत. तर आपल्याला लांबून छोटे छोटे दिसतात, पण जवळ जर गेलं ना तर ह्या पवनचक्क्या खूप मोठ्या आहेत. म्हणजे यांनी वीज तयार होती ना. तर आणि हे रस्त्याला आहे ना, आमच्या गावाच्या जवळ आलं ना 10 किलोमीटर, तर हे असा रस्ता आहे एकदम. दोन्ही दोन्ही साईडनी पण एकदम डार्क झाडी. नवीन जर अनोळखी जर माणूस जर इकडून आला ना, तर त्याला रस्ता पण समजत नाही कुठून नेमकी कसं, म्हणजे धोक्याचं पण होऊ शकतं अनोळखी व्यक्तींना. हे दोन्ही साईडनी. तर आम्ही गावाकडे आलेलो आहोत. तर सकाळी सकाळी लवकरच निघलो होतो. व्हिडिओला काय घरातून सुरुवात नाही केली मी. हे आमच्या गावाकडचं असं वातावरण आहे. आणि कामं पण होते थोडेसे. आज गुरु पौर्णिमा आहे ना, तर मग आमच्या गावाकडे कार्यक्रम पण असतो. तर मग तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. तर चला दाखवते आमच्या गावाकडचं वातावरण कसं आहे काय. हे असं गावाकडे शेतात आता सगळीकडे पेरणे वगैरे झालेले आहेत. उडीद पेरलाय, मूग पेरलाय, परत बाजरी, हे खुरपायला आलंय सगळं. आणि वातावरण पण खूप छान आहे. तर हे आहे आमच्या गावचं चैतन्य स्वामी महाराजांचं मंदिर. तर मग आज गुरुपौर्णिमेमुळं इथं कार्यक्रम असतो ना स्वामींचा, तर हे आमच्या गावचं आराध्य दैवतच आहे. आणि हा जो दिसतोय ना, तो त्यांचा म्हणजे मूर्ती म्हणता येईल किंवा मग. आणि मग ते याच्यामध्ये आपण जो रथ असतो ना, तर रथामध्ये गावात मिरवणूक काढतात, त्याच्यामध्ये त्याला ठेवतात. आणि विठ्ठल रुक्मिणीचं पण मूर्ती बसवलेली, स्थापन केलेली आहे, भगवान बाबाची, वामन भाऊची. तर मग मी तिथं पण दर्शन घेतलं, रुक्मिणीला हळदी कुंकू लावलं. आणि एक पुजारी ठेवलेला आहे गावकऱ्यांनी. तर तो पुजारी दररोज दिवा वगैरे सर्व पूजा देवाची तो करत असतो. आणि मग नंतर महाप्रसाद पण झालेला होता. महाप्रसादामध्ये मेनू होता लापशी आणि सांबर आणि भात. हे आणि जे राहिलेले लोक होते ना, तर मग ते घेत होते महाप्रसाद. आणि मग इथं आणि मी इकडं पण बसलेले होते जेवायला, आणि मी पण. आणि मग नंतर आम्ही हा मेनू होता. हे आहे आमच्या गावची नदी. तर मग खूप मोठी नदी आहे ही गावची. म्हणजे मंदिराच्या बाजूच्या साईडला भिंत आहे ना, तिथंच ही नदी आहे. तर खूप मोठी नदी आहे आमच्या गावची. आमचं गाव पण मोठं आहे, सर्व सुविधा आहे आमच्या गावामध्ये. एवढं मी काही जास्त डीपमध्ये व्हिडिओ नाही घेतला, थोडंच घेतलं. आणि इथं जे स्वामीचं जे कार्यक्रम असतो ना मोठा, वर्षाचा सप्ताह आणि कॉलेज स्वामीचा, नंतर जो वर्षाचा सप्ताह हे कार्यक्रम लग्न वगैरे जे होत आहे ना, तर हे मोठे मोठे पातेले वगैरे आणि स्वयंपाकासाठी ते स्वयंपाकघर पण आहे. इथं स्वामीच्या दारामध्येच मोठा वडाचं पण झाड आहे. हा सभामंडप, खूप मोठा सभामंडप आहे हा. एखाद्या कार्यालयापेक्षा पण मोठा सभामंडप हे आहे. साईडची सर्व म्हणजे आमच्या गावचं असं वातावरण आहे. गावातली घरं वगैरे, पाण्याची सोय आहे. इथे ना आमच्या गावचा बाजार पण मिळतो. आणि तसं सगळं सुविधायुक्त गाव आहे आमचं. पुढे आहे ती दिदीची आहे वगैरे सर्व. पुढे आहे का?
काम करून आलंय सकाळी आता काय करेल तर ते थोड्याशा पुढे गेल्या होत्या, कॉल केला होता तर ते म्हटल्या मला पण येऊ द्या. तर मग आम्ही पण गाडी थांबवली त्यांना घ्यायसाठी. तर मग आल्या त्या मग नंतर आता जास्त दिवसातून गावाकडे जाणं नाही होत. गप्पा आमच्या शेजारचं असं वातावरण आहे. ड्रॅगन फ्रूटचं पण डाळिंबच्या पण सतत करायला आहे तर ते करतात. आमचा पण होता पहिला डाळिंबाचा बाग, पण ते आम्ही करायला कोणी नाही ना म्हणून. आणि मग इथे बसले माझे सासू सासरे आणि आहोंचे चालल्यात थोड्याशा गप्पा. जास्त दिवसातून येणं होत नाही तर मग मारते तर गप्पा ते थोडासा त्यांच्या आई वडिलांसोबत पण वेळ काढतो ना. आमची बाजरी आम्ही इथं काही बाजरी पेरली, काही कांदे पेरलेत, उडीद, हे पा हवं तिकडे विहिरीकडे किती पाणी आलं ते बघताय विहिरीला. हे चिंचाचं झाड आहे आमचं. कशी आहे बाजरी आमची पा, काही खप मस्त पैकी. आणि स्वामीला जे नारळ फोडलं होतं ना तर तो प्रसाद होता, तर तो प्रसाद खात होते मी. तर तसंच खाताच मग म्हटलं वेळ पण कमी होता तर मग तशीच गेले परत. हातामध्ये तसं थोडंसं नारळ होतं, खूप ऊन पडलंय, खात होते मी. हे पा आमची विहीर फुल भरली आणि याच्यात मासे पण दिसतील का मासे? आहेत नाही काय भरपूर दिसतात का मासे? हे पा छोटे छोटे खूप सारे मासे आहेत. मोबाईल पडायचं पाण्यात. दिसले का? कुठे बेडूक? अरे बेडूक किती मोठं आहे बापरे. 3 पळाले खाली, इथे 2 आहेत. हे पहा साईडला एवढे मोठे मोठे बेडूक. पवायचं का हो? दाखव का उडी? बचाव बचाव. फुल भरली पावसाने विहीर. कांदे पेरलेत पण कांदेच उगले रे आणखी. एवढे सारे कांदे पेरलेत. आवडून ना म्हणत होते नका पेरू कांदे, नका पेरू कांदे, ऐकतच नाहीत. आता कोण काय करायचं या कांद्याचं? कांदे पेरू नका म्हणलं तर खायला नाही लागत का? म्हटलं ना कांदे इतके खायचे का? कांदे खायचे अहो, इतके कांदे खायचे का आपल्याला? काय खा आता कधी औषध कोणी मारायचं काय करायचं? मी मग येतच राहते की आता वडील नाव द्यायला लागतं ना. इथं चालल्यात मिस्टरांच्या गप्पा थोड्याशा. आणि इथं मग मी औषध मारत होते. का उडीद आहे ना, उडीदा एवढा छान उडीद आहे, पण उडीदामध्ये गवत पण तेवढंच छान आहे. तर मग आम्ही सर्व प्लॅनिंगच करून गेलो होतो. जास्त दिवस गावाकडे जाणं होत नाही ना, तर मग सर्वच कामं सगळाच योग जुळून आला. आणि गहू पण घेऊन यायचे होते, तर थोडेसे गहू पण घेऊन आलो, कारण इथले गहू संपले होते. आणि मी करत असते सर्व कामं, मला जमतात सर्व कामं करायला शेतीतले. तर शेती आहे म्हटल्यानंतर करायलाच पाहिजे. आपले कामं कोण करणार? तुमसे घर में कुछ